अरे या, तुम्ही कसं काय इकडं? ते सगळं जाऊ दे. आम्हाला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. बोला की. ही डायरी कुणाची? ही डायरी मला नाही माहीत. असं कसं नाही माहीत? ह्या डायरी जी कविता लिहिली आहे तीच कविता काल अवधूतला आम्ही त्या बाईच्या भूतासमोर बोलताना ऐकले. आणि ही डायरी आम्हाला त्याच माळ्यावर सापडली आहे ज्या माळ्यावर तुम्ही आम्हाला जायला देत नव्हतात. त्या माळ्याबद्दल तुम्हाला काय माहिती हो? हे बघ अमेय, तुझे आजोबा नामदेव आडिवरेकर यांचे भाऊ रामदेव आडिवरेकर यांची ती खोली म्हणजे तो माळा. म्हणजे माझ्या आजोबांना सक्का भाऊ होता, पण माझ्या बाबांनी मला कधीच नाही सांगितलंय. हे बघ अमेय, तुला 2 आजोबा, एक नामदेव आणि दुसरा रामदेव. नामदेव घरची शेतीवाडी सगळी व्यवहाराची कामं वगैरे करायचा म्हणून तो आवडता, आणि कविता करून पोट भरत नाही म्हणून नामदेव नावडता. विचार ना. वडील कायम त्याला दूषण द्यायचे म्हणून तो नैराश्यात गेला होता. एके दिवशी रामदेवनं त्या माळ्यावरच आत्महत्या केली, म्हणून त्यांनी तुम्हाला काही सांगितलं नसेल. नामदेव रामदेव गेले खड्ड्यात. आजोबा ए, गप्पा बस. राहू दे, मरू दे ते. अवधूत त्या बाई समोर कविता का वाचत होता ते सांगा आम्हाला. कवितेचं जाऊ द्या. तुम्ही मला सांगा, त्या नदीवरच्या बाईच्या भूताबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? कोण बाई, कोण भूत? काय चुत्या बनवताय? खोटं बोलताय तुम्ही. काल स्वतः मी माझ्या डोळ्याने तुम्हाला नदीवर बघितलं होतं. जर तुम्हाला या सगळ्याबद्दल काहीच माहित नव्हतं तर तुम्ही काल रात्री नदीवर का आला होतात? हे बघा, अवधूतच्या आधी त्या बाईच्या भूतानं माझ्या मुलाला म्हणजे महेशला धरलं होतं. माझा मुलगा असाच दर पौर्णिमेला नदीच्या किनारी जायचा. जवळजवळ 9-10 पौर्णिमा हे असंच चाललं होतं. तुम्ही या घरात ज्या दिवशी आलात त्या दिवसापासून मात्र तो पूर्णपणे बरा झाला. मला सुरुवातीला वाटलं की तो आपोआप बरा झाला असेल, पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या मुलाला सोडून अवधूतला त्या बाईच्या भूतानं धरलंय. माडीवरचा तोंड वर करून सांग. थांब रे तू. मी लपवाछपवीचे धंदे कर. तुम्हाला जर सगळ्या गोष्टी माहिती होत्या तर ही गोष्ट आमच्यापासून का लपवलात काका? हे त्याआधी मला निश्चित पक्क माहीत नव्हतं की माझा मुलगा यातून पूर्णपणे सुटला आहे की नाही. पण त्याच्यानंतर पौर्णिमेच्या रात्री माझा मुलगा परत कधीही बाहेर पडला नाही. काल पौर्णिमा होती म्हणून अवधूत याच्यामध्ये किती अडकलाय हे पडताळण्यासाठी मी नदीच्या किनारी गेलो, आणि समोर पाहिलं तेव्हा मला नक्की खात्री झाली की अवधूत याच्यात पूर्णपणे अडकलेला आहे. विठ्ठल काका, जेव्हा महेशला त्या भूताने धरलं होतं तेव्हा तुम्ही काही उपाययोजना केली होती का ह्यातून मुक्त करण्यासाठी त्याला? अरे खूप उपाय केले पण काही इलाज झाला नाही. पण नंतर मला एका बुवाबद्दल सांगितलं. त्या बुवानं आपल्या जालिम उपायाने अनेक लोकांना या अडचणीतून बाहेर काढलंय, आणि म्हणून मी माझ्या मुलाला महेशला त्यांच्याकडे घेऊनच जाणार होतो. पण त्याआधीच तो बरा झाला आणि मग मी पुढं बुवाकडे नाही गेलो. विठ्ठल काका, प्लीज आमच्यासाठी त्या बुवाकडे चाल का? नाही म्हणजे आम्हाला आमच्या अवधूतला यातून बाहेर काढायचंय. अरे नक्की जाईल, हां नक्की जाईल. मी त्या बुवाकडे जातो आणि अवधूतला या सगळ्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी काहीतरी उपाय करायला सांगतो. हां चालेल. पण एक मात्र लक्षात ठेवा की यापुढं मी जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही या गावात पाऊससुद्धा टाकू नका. हां कळलं? हो चालेल, येतो आम्ही. येतो.
यार संख्या, विठ्ठल काकांनी काल जे काही सांगितले ते ऐकून डोकं पार बधीर झालं यार. अरे आपला अवधूत त्या बाईच्या भूताच्या जाळ्यात भयानक अडकलाय. संख्या यार, आपल्या अवधूतचा ह्या पौर्णिमेचा फेरा सुटेल की नाही काय माहिती यार. आम्या आम्या ऐक ऐक, विठ्ठल काका बोलले आहेत ना त्या बुवाशी बोलतायत म्हणून, ते होईल सगळं सॉल्व. ऐक ना, सध्या शहाची ऑर्डर पूर्ण कशी करायची याचा आपण विचार केला पाहिजे ना. हा यार, जो तो जमिनीचा व्यवहार झाला असता ना तर पैशांचा प्रॉब्लेम सुटला असता यार आपला. आता इतक्या कमी वेळात एवढे पैसे कुठून उभे करायचे आपण? काय आहे? अरे सांग ना, काय करतोयस? ही भेंचूद एवढे पैसे? ऐक ऐक ऐक, हायपर नकोस हायपर नकोस. ऐक ना, काल रात्री जो प्रकार झाला ना, हा तू आणि अवधूत झोपलेलात, बरोबर. तर मी तुमच्या आधी उठून अवधूतची बॅग चेक केली, तर अवधूतच्या बॅगेत हे मला पैसे सापडले. पण तू चुतीयच का? पण ते ऐक ना माझं, हायपर नकोस. ऐक, अवधूत काय म्हणाला की काय? हा त्याची इच्छा होती ना की आपल्या बिझनेससाठी त्याला मदत करायची पैशांची होती ना, हा. मग कदाचित हेच पैसे असतील ते. कानपाट फोडलं पाहिजे तुझं. हे बघ, अवधूतची बॅग होती ती. हा. ते हे पैसे कसे आले असतील, ओके. पण आपण अवधूतला सांगितलं पाहिजे. मी जातो. जा जा जा, सांग सांग अवधूतला सगळं सांग की हे पैसे त्याचे आहेत म्हणून. तो डिप्रेशन मध्ये जाऊ, त्याला टेन्शन येऊ दे. जा सांग जा. मूर्ख आहेस का तू? ऐक ना माझं, नीट ऐक. आता आपल्याला काय महत्वाचं आहे? शहाची ऑर्डर पूर्ण करायची आहे की नाही करायची? करायची आहे ना. आपण असं करू, शहाची ऑर्डर पूर्ण करू आणि मग ऑर्डरमधून जे पैसे येतील ते आपण अवधूतला देऊन टाकू ना. कळलं का? म्हणजे आपण त्याच्याशी काय खोटं नाही बोलत आहे. कळलं का तुला? आता आपल्याकडे वेळ कमी येणार आहे. हां, आपल्याकडे वेगळी कुठली संधी आहे का? ऑप्शन आहे आपल्याकडे? ठीक आहे, गाण म्हणू, तुला पटत नाही ना, घे घे हे घे, जा अवधूतला सांग की त्याचे पैसे म्हणून. जा जा, घे घे. नाही संख्या, हे पैसे वापरूया आपण शहाच्या ऑर्डरसाठी. तेच तर सांगतो ना यार. पण पाच दहा काय रे संकेत, काय हे शहाच्या ऑर्डरसाठी पैसे कुठून आणले? 20-25 बॉक्स झाले. तुझ्याशी बोलतोय मी. काय कुठून आणले? तुला विचारतोस, मला काय विचारतोस? तेच सांगतोय. आपला अमय आहे ना, हा. त्याचा मित्र आहे एक, त्याच्याकडून घेतली आपण उधारी. अमेयचा असा कोण मित्र आहे जो मला माहित नाही? आम्ही ओळखतो सगळ्यांना. मला पण नाही माहित. अरे मग कोणी दिले पैसे? तेच सांगतोय ना तुला. त्याचा जो मित्र आहे ना, तो मी पण नाही त्याला ओळखत. तो अमयच ओळखतो त्याला. गावचा आहे तो, एरियातला नाही जो आपला. हो, पण कोण नाव वगैरे काहीतरी असेल ना. तो जेव्हा इथे येईल ना, तर तू असं कर, तुला मी भेटवून देतो ना त्याच्या बरोबर. तसं नाही, मला वाटलं काय. बघू ते आता काय, आता बिझनेस आपला चालू झालाय ना, बघूया ना. ते आले की पैशांचं राहू दे रे. हा, टेम्पोचं बघून येतो, थांब अरे पण जरा. संकेत, अरे आलो आलो, लगेच आलो, थांब. म्हणजे तुम्ही अवधूतला खरंच नाही सांगितलं की ते पैसे कुठून आले होते? नाही, त्या रात्री तो नदीवर गेला हे अवधूतला अजूनही माहीत नाही. ते फक्त मला आणि अमयलाच माहिती. मग पुढे? पुढे काय, शहाची ऑर्डर पूर्ण झाली तसा आमचा बिझनेस सेटल झाला. म्हणजे सगळं सुरळीत चालू झालं? नाही, अजून एक मोठा टास्क बाकी होता. हॅलो अमेय. हा काका. अरे मी त्या बुवांकडे जाऊन आलो. अच्छा, काय बोलले ते? हां, त्यांनी उपाय सांगितला आहे, पण लवकरात लवकर करून घ्या म्हणले. हो हो चालेल. मग आम्ही कधी येऊ गावी? आपण या पौर्णिमेला सगळं करून घेऊ. हो नक्की नक्की, आम्ही निघण्याची तयारी करतो लगेच. हां, थँक्यू काका.
आई व्याघ्रांबरी वर्धन संकेत आपली वीरा 25 ताजमातन जबाबदारी देवी तशीच जे आपल्याला आम्ही जे आपल्याला आडेवळे करते तुझ्या पायाशी आलेले आहेत त्यांनी तुला आपल्याला नारळ ठेवले पण कशाबद्दल त्यांना आपल्याला धंद्या उद्योगात काही यश येत नाही पण त्यांच्यावर काही विषय असेल तो आपल्याला बाजूला करून त्यांचा जो नोकरीधंदा असेल त्या नोकरीधंद्यामध्ये चांगल्या तऱ्हेची त्यांना यश बरकत आली पाहिजे अशी जबाबदारी घे. त्यांच्या पाठीशी माझे काय 7.5 असेल किंवा कुठची काय पिशा शिवणी असेल काय कुठचा इशिम कलम असेल तो पायाखाली चेपून ठेवून त्यांच्या धंद्या उद्योगात चांगला त्यांना यश आलं पाहिजे आणि त्यांची चांगली प्रगती झाली पाहिजे आणि त्यांची आपल्याला तब्येत सनसनी बरी वाटली पाहिजे अशी जबाबदारी घे आणि भरायचा मार्ग व्याघ्रांबरी माते की जय. जय. अरे भीती वाटते ना. हे अवधूत तू जॅकफ्रूट खाल्लंय? हो खाल्लंय. खाल्लंय मग आज परत खाऊया ना. हे बरका की कापा आहे? हा बघ हा बारका आहे आणि हा मोठा आहे. कुठला कापूया? कापाना लवकर. फणस खायच्या आधी तेल लावायचं असतो. आणि पाठ फोडी ताट बस आधी. आणि तेल हाताला लावायचं असतं रे. कोण आहे? संकेत अरे कोण आहे? सोडा. अरे सोडा, कोणीतरी सोडा ना यार. सोडा. हो विठ्ठल काका, आम्ही तुमच्या पोरीची छेड काढली होती की तुमच्या बायकोला डोळा मारला होता जे तुम्ही आम्हाला असं किडनॅप करून बांधून ठेवलंय? हे बघ तुला एकट्यालाच बांधलेला आहे. म्हणजे तुम्ही तिघांनी मिळून मला किडनॅप केलंय? हे यार असं करू नका यार. माझ्या घरातले पैशाच्या नावाने ठणठण गोपा आहेत रे. अरे गप्रे, तुला किडनॅप नाही केलंय, फक्त बांधून ठेवलंय. काय बंकस खूप झाली यार. सोडा मला ना. आणि मुळात तुम्ही मला बांधून का ठेवलंय? हे बघ तू काही केलंस तरी उद्या सकाळपर्यंत तुला आम्ही सोडणार नाही आहोत. हा, आणि आम्ही भंकस करत नाही आहोत. हो. तू किती यार यार मंडी संडी ज्याने मला बांधला ना ए, शिव्या देऊ नकोस. हो, तुम्हाला तिघांना शिवी देतोय मी. हा मग ठीक आहे. सोडा ना यार. असे बघताय का तुम्ही? सोडा ना. अरे एक मिनिट, मला किडनॅप करून माझी किडनी विकायचा प्लॅन नाही ना तुमचा? ए प्लीज असं करू नका. माझं लग्न नाही झालंय रे. अरे किडनीचा आणि लग्नाचा काय संबंध आहे? इथे जवळ आहे, सांगतो तुम्हाला. सोडा ना यार मला तुम्ही, प्लीज सोडा ना. काय असं बांधून ठेवलं तुम्ही? अवधूत वैशाली 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 काय करूया आता? 2 मिनिटं काय करूया आपण आता? अरे तू इथं हे ना पकड. ए, दरवाजा कुठे बॅग? कशाला एवढे दरवाजे बांधलेत घरात? एवढा वेळ काय करतोय हा? वैशाली, अरे काय तू काय करत होतास आतमध्ये एवढा वेळ? ते कडी निघत नव्हती ना, त्याच्यामुळे वेळ लागला. पण तू अचानक कशी इथे? डबा द्यायला आले होते. आज पुरणपोळे आहेत. तू कशाला आलीस? हं? म्हणजे आम्हीच आलो असतो ना तिकडे घ्यायला, उगाच तुला त्रास झाला. त्यात काय, मला तुला बघावंसं वाटलं म्हणून आले. चल ना आज जाऊ. त्यानिमित्ताने आपल्याला एकत्र टाइम पण नको नको, घालवता आत नको. येईल. का? इथे बघ किती छान वाटतंय, एकदम हवेशीर आहे ना, त्याच्यामुळे. बस ना बस. आतमध्ये नाही जाता येणार आपल्याला. पण का? का अमय चष्मा घालून बसलाय. तो नेहमीच चष्मा घालतो. हां, पण मग? आज त्याने नुसताच चष्मा घातलाय, बाकी काय घातलं नाही. का? ते ॲक्च्युली अमयला नको त्या जागी पुरणपोळी आली, काय? केसपोळी आली, त्यामुळे जाता नाही येणार ना आतमध्ये. बघ असं कर, तू हा डबा इथेच ठेव. हा डबा द्यायला मी स्वतः घरी येईन. रात्रीचा डबा जो घ्यायचा आहे ना, तो पण घ्यायला मी स्वतः येईन. आणि उद्या सकाळचा जो डबा घ्यायचा आहे ना, तो पण घ्या. कळलंय मला. ओके. पण काय रे, एवढी मोठी पोळी आली आहे? पोळीचा पोळा झालाय, तुला बघायचं? एक अमय, एक बाय बाय. सावकाश जा, मी डबा द्यायला येतो घरी. संख्या काय सांगितलं वैशालीला की ती लगेच गेली? पोळा काय पुरणपोळी दिल्यात तिने. तिने डबा दिला आणि ती लगेच गेली. हा, चल, बसा बसा. एक मिनिट. भूक लागली यार. बाई मला सोड. अवधूत, पुरणपोळी खा. अरे तुम्ही दिलेलं मी काहीच खाणार नाही. जा. ऐक ना भावा, जराशी खा. बोच्यात जा रे. सोडा मला. जा मर मग. सोडा ना यार. काय साधी माणसं आहेत समोर, एक माणूस तडपडतो आणि पुरणपोळी खाता रे. सोडा ना. ये हो विठ्ठल काका, तुम्ही तरी सोडा ना मला. काय माणसं आहेत रे. अरे खाताय तुम्ही, एक माणूस तडपडतोय समोर. ए
बघा ही विभूती आणि हे कुंकू त्या बुवानं आपल्याला मंत्रवून दिलेलं आहे. आता रात्र झाली. आता कोणत्याही क्षणी तो आत्मा या आपल्या अवधूतच्या शरीरात प्रवेश करेल. आपल्याला जराशी जरी जाणीव झाली की लगेचच मी त्याच्या भोवती या कुंकवाचं रिंगण घालायला घेईन. आणि एकदा का रिंगण घातलं की तो आत्मा या रिंगणाच्या बाहेर पडणं अशक्य. ठीक आहे. काय होते काय कळत नाही रे आम्ही. आला नसेल ना तो आत्माच आला असणार. काय 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 होते काका काहीतरी अवधूत याच्या अंगात आत्मा आलाय. रिंगण रिंगण रिंगण. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व वशीकरणाय स्वाहा. ओम नमो हनुमंते रुद्रावताराय सर्व वशीकरणाय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व वशीकरणाय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व वशीकरणाय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व वशीकरणाय. रामदेव आजोबा तुमचा मित्र माझ्या ताब्यात आहे. तुम्ही जर आत नाही आलात ना तर मी त्याला मारून टाकेन. आद्या आद्या. आजोबा सांगा ना नक्की का तुम्ही आत्महत्या केली. नंदिनी बाईचा चक्कर आहे. आजोबा चमडी होते. खूपच हॉरिबल गोष्ट आहे ही. मानलं पाहिजे तुम्हाला. शेवटी मित्रासाठी करावंच लागतं.